स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. येथील यशवंत नगर येथील साई कापड दुकानाच्या या ठिकाणी समोर या ठिकाणी या घरामध्ये आग लागलेली आहे. इथे जर तुम्ही बघत असाल तर अग्निशामक दल या ठिकाणी आलेलं आहे आणि आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे. इथे जर तुम्ही समोर बघितलं तर ह्या घराला पाठीमागून आग लागलेली आहे. या घरामध्ये फटाके होते असं इथली प्राथमिक माहिती आहे. इथे जर बघितलं तर हे फटाके काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसंच हे आग विझवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. या लागलेल्या आगीत काही घरातील जखमी झाले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. काय झालं नेमकं? फटाक्याची अचानक आग लागली आणि काही क्षणात पेट धरला त्यांनी. किती वाजता लागली होती? 2:30 2:30 वाजता लागली. घरामध्ये कोण होतं काय? 2 लेडीज 1 जेंट्स होते. त्यातनी आम्ही बाहेर काढण्याचं काम केलं. दवाखान्यात नेलं? जखमी आहेत काय? जखमी आहेत त्यासनी दवाखान्यात अँब्युलन्स बोलून दवाखान्यात नेले आणि अग्निशामक दल बोलून विझवण्याचं काम चालू आहे. घरामध्ये फटाके आहेत काय? आहेत. फटाक्याचं गोडाऊन आहे. गोडाऊन आहे. ही नागरी वस्तीत घर आहे तरी देखील फटाके आहेत. असं आग लागले, लोकांना धोका पोहोचू शकतो. खूप मोठा धोका पोहोचू शकतो. आता थोडं असतं तर खूप मोठं झालं असतं. वर्दळीचं ठिकाण आहे. वेळीच या ठिकाणी लोक जागी सतर्क राहिली, ही अग्निशामक दल आले म्हणून ही घटना टळू शकते. होतं म्हणून तर तो कमी प्रमाणात झाली ना. ही सहकार नसतं तर मोठ्या प्रमाणात झाली असते आग. तर या तुम्हाला माहिती आहे काय? ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे घर आहे आणि या ठिकाणी ह्या घराच्या पाठीमागं फटाके स्टॉल आहे आणि या फटाके स्टॉलला या ठिकाणी आग लागलेली आहे. या ठिकाणी विटा नगरपालिकेचे अग्निशामक तसेच कर्मचारी या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे जर बघितलं तर काही प्रत्यक्षदर्शी काय घडलं नेमकं? काय आग कशी लागली? जखमी किती आहेत? काय जखमी वगैरे 1-2 तर लेडीज आहेत. दोन आहेत. 2 लेडीज आहेत. महिला एक त्याची आई आहे बहुतेक आणि कामगार एक आहे. काय घडलं आम्हाला थोड्या वेळापूर्वी झालोय, पण नेमकं काय घडलं ते माहित नाही. पण आग जोरात पेटली एवढं खरं. बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आली. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की आग विझवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कर्मचारी या ठिकाणी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की अग्निशामक दलाचे जवान, विटा नगरपालिकेचे तसेच इथले स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी हे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळीच या ठिकाणी अग्निशामक दल आल्याने ही घटना टळली असल्याचे या ठिकाणी बोललं जात आहे. परंतु नागरी वस्तीतच या ठिकाणी हा फटाके स्टॉल असल्याने मोठी हानी होण्याची शक्यता, दाट शक्यता नाकारता येत नाही.
कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.